हत्ती गाडीत गेला पाहिजे आणि पोरगाही शांत झाला पाहिजे. त्याला सुंदर महाराज हुशार होता. तर प्रधानाने एक कागद घेतला, त्या कागदावर सुंदर हत्तीचं चित्र काढलं ते रंगवलं. सांग म्हणे बाळ कोणता हत्ती गाडीत घालायचा. आता तो बाळ लागतो त्याला आवडला म्हणे काका हा हत्ती आता रंगवला तर त्याला आवडला. म्हणजे सांग गाडीत कोणता घालायचा. ह्याच घालायचा कागदाची हत्ती. हत्ती गाडीत गेला पोरगाही शांत त्याला म्हणतात बाळ हट्ट राज हट्ट स्त्री हट्ट नाही का. वैन म्हणतो एवढ्या रुपयाची साडी पाहिजे घेऊन द्यायला त्याला लग्न केलं मला पण झालं आणि तिसरं झाली त्या महिन्यावर झालं मला साडी पाहिजे एखादं भागत ठोकू दे आणि त्याच्या पैशाने तुला साडी घेऊन देते. आम्ही साडी घ्यायचं बैल दुकानात सोडून देतो. मी बसतो बैल दुकान आमच्या भाऊ साहेब आले महाराज चला चहा म्हटलं नाही काका म्हटलं बैल दुकानात साडी घेऊन राहिली म्हणजे चला तुम्हाला आता 4 महिन्याचा अनुभव आहे म्हणे. मला 35 वर्षाचा अनुभव आहे म्हणे काका. तो म्हणजे दुकानात गेलेली बैल आणि पाण्यात गेलेली म्हैस कधी वापस सांगता येत अर्धा तास झाला महाराज 1 तास झाला बैल याचा पत्ता नाही. याला म्हणतात ती हट्ट. पण साधू संत या तिन्ही हट्टाच्या वर गेले आणि जगात महाराज सूर्यासारखे चमकले आणि त्याने सांगितलं अरे भला माणसा ज्या मायेरूपी संसारात तुम्ही फसलाय ना त्या वेळेतून मोकळं व्हा आणि कुठं या माझ्याजवळ या सगळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार व्हायचा. आणि एकदा त्याच्या जीवनात प्राप्तता केली मग तुकोबाराय म्हणतात पण ती घरीला कृष्ण म्हणी अवघा म्हणजे प्रकाश विठोबा. मागे पुढे उभा राहे सामाडी आल्या मगावर योग शमजांचा जाणे जगभारी वाट द्यावी हरी धरून या. आणि मला सुंदर पवित्र ठिकाण संत सद्गुरूची ब्रह्मानंद स्वरूप असणारे दत्तगिरी महाराज आणि त्यांच्या मंदिरामध्ये महाराज चालत असला अधिक महिन्याचा कार्यक्रम महाराज धन्यवाद आहे. असे मोठे मोठे मंदिर आहे पण त्या लोकांना अजूनही कळलं नाही अधिक महिन्यात सप्ताह केला पाहिजे. ज्याला कळलं त्याच्या संत कृपा होत असतात का मोठे मोठे मंदिर आहे. आणि महाराज असं म्हणतात वर्षातून 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो आणि त्या अधिक महिन्यात जिथं नामघोष आहे जिथं संतांची समाधी आहे संतांच्या पुण्यतिथी होतो त्या मंदिरात हा कार्यक्रम होणं सगळ्यात महत्त्वाचा म्हणून भाग्यवंत खरंच गावाशी. आणि प्रसंग काल्याचा आणि काल्याचं कीर्तन हे दंडकीय कीर्तन याच्यात दुसरं काही चालत नाही का. याच्यात फक्त एवढंच पाहिजे चरित्र ते उच्चारावे अनुभव सागरीचे पूजनीचे अधिकारी. कारण मला हे कीर्तन दंडकीय कीर्तन आहे. काला कोणी केला याला महत्व नाही काला कोणी दिला याला महत्व. कारण जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय असा आहे की तो भेद नाही का भेदा भेद कारण या संप्रदाय सांगितलं नाही अमुक जातीची पण अमुक जातीच्या सांगितलं का नाही मला तिथे एकच जात आहे फक्त माळकरी जात नाही का. यारे यारे Yeah.
माणसाने राहू दिलं असतं प्रभू रामचंद्र भांडत बस पहिले रामाच्या दराच्या साखा खिशात घातल्या असत्या नाही? म्हणून प्रभू रामचंद्रानं वनवासामध्ये कोणाला नेलं? वानराला नेलं. माणसाला सर्व एकत्र नसतं का नाही मानत. आणि प्रभू रामचंद्राला माहित होतं धर्माची तू मूर्ती पार म्हणून तुझ्या हाती मग सोडविला धाता कर्मापासून दुष्फळ. महाराज सगळे वानर नेले जीव घालू शकले नाही. इकडेच प्रसंग आला प्रभू रामचंद्र सासरवाड्यातून गेले. सासऱ्याला सांगितलं म्हणजे प्रभू मामाजी जेवायची व्यवस्था करा. आता जवळला सांगा सासरा नाही का खूप जेवायची व्यवस्था केली महाराज. मथुरीचे लाडू शेंगदाण्याचे लाडू पंगत बसले महाराज. जेवणारे कोण? पत्रोड्या वाढल्या वाण्याला जेवायला बसले. मथुरीचे लाडू बुंदीचे लाडू सुंदर महाराजांच्या प्रमाणाची पंगत वाढली. आणि जेवणारे वानराने चर्चा केली म्हणे का रे म्हणे काय तू काही पण डोळ्यामध्ये रामाच्या सासऱ्याला अक्कल नाही म्हणे. रामाचा एवढा मोठा सासरा वाढले म्हणजे आपल्याला मोठे. आता काय वाढले होते? लाडू. जेवणारे कोण? वानर. असे वानराच्या जातीचे लोक आहेत किती काही त्याला स्वयंपाक करा. वानराच्या जातीचे लोक स्वयंपाकाला नाव बोट ठेवते. महाराज लाडू वाढले आणि वानराला असं वाटलं काय रामाचा सासरा याला बोटे वाढले यानं वानराने ते लाडू धरले आणि एकामेकाला मारणं सुरू केले. युद्ध सुरू झालं आपसा आपसामध्ये. ते रामाच्या सासऱ्याने पाहिलं. प्रभू रामचंद्राचे सासरे गेले. प्रभू तुमचे सवंगडी जेवाच्या लायकीचे नाही. काय झालं? अरे एवढी चांगली पंगत वाढली आणि ही गोटे करून ऐकू लागले मारायला लागले. प्रभू रामचंद्र सांगितलं काळजी करू नका. अशी जेवत नाही का मग भोपे लावा. काय लावा? भोपे. आजही वानरेला भोपे तर जेवते. हा तुम्ही वानरे कुठे जेवते? तुम्हाला भोपे तेव्हापासून पडली ती पद्धत भोपेची. शास्त्र असं सांगतात जेवण करत असताना स्वतःच ताट दुसऱ्याच्या पाठीला लागता कामा नाही का. पूर्वीच्या काळात जेवणारे बसे आणि वाढणारे हिंगे नाही का. आता वाढणारा एका जागी आणि जेवणारे कुत्र्यासारखे फिरून टाकले. याचा कधीतरी चिंतन करा महाराज. कधीतरी याचा विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया नाशिवंत देह जाणार सतत आयुष्य काल कधीतरी विचार करा महाराज. मग त्यापासून पद्धत पडली भोपेची. आजही वाढणारे भोपे जेवते. भोपे जीवणे महाराज भोपेसारखं अन्नाचं पाप नाही आहे. आणि ते अन्नाचं पाप गुलाबराव महाराजांनी समत निघण्यामध्ये सांगितलं पुढं असा काळी लोक अन्न करता करता मरे. पण सावध झालो हरीच्या जागरणा. आणि आता तरी सावध व्हा. अन्नाची किंमत करा महाराज. साधू संतांनी आपल्या देवावर झिजवला. जगाचा संसार सुखी केला. विश्वमाऊली ज्ञानोबा लागली. 18व्या वर्षी आपला संसार करायला घातला. जगाचा संसार सुखी केला. आणि कधीतरी अन्नाचा विचार करा महाराज नाही का. असा काळी का लोक अन्न करता करता मरे. आज देव अन्नाची गरज आहे. ते अन्न नालीनं चाललं महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवाला आपलं सुख केलं का अन्नाची किंमत कळणार.